नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्ञानराजा मल्टीस्टेट अजूनही न सुटलेला प्रश्न, न सुटणारं कोड ठेवीदारांसाठी अतिशय वाईट आणि वाईटच बातम्या दिवसेंदिवस ऐकायला येऊ लागल्या आहेत। ज्ञानराजा मल्टीस्टेटच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी आपल्याला बरेच दिवस चॉकलेटवरती चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला। 3 दिवस थांबा सर, 2 दिवस थांबा, असे करत करत त्यांनी गेले 9 महिने लोटलेत। आता त्यांचे चॉकलेट हे लोकांना कळून चुकलेले आहेत की हे जे सांगतायत 2 दिवस थांबा 3 दिवस थांबा हे सर्व काही खोटे आहे। तर आता त्यांनी एक नवीन प्रकार चालू केलेला आहे, पेपरबाजी। पेपरमध्ये एक न्यूज द्यायची ज्यावरती लोक विश्वास ठेवतील, आणि जेव्हा लोक ऑब्जेक्शन घेतात की या पेपरवरती आमचा विश्वास नाही, तर ते अजून 2-3 नवीन पेपरला त्यांच्या बातम्या देतात। आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की आपले पैसे हे आपल्याला परत मिळतील, तर नक्की मिळेल, त्याबद्दल काही शंका नाही आहे। कारण की त्यांनी बऱ्याचशा प्रॉपर्ट्या आहेत त्यांच्याकडे, त्या बळावरती तरी ते पैसे परत करण्यासाठी किंवा आपण पैसे काढण्यासाठी किंवा शासन आपल्याला पैसे काढून देण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याद्वारे तरी आपले कोणत्या तरी मार्गाने आपले पैसे नक्की निघेल, यात काही शंका नाही। पण त्यांनी स्वतःहून दिले तर लवकर मिळतील, शासनाद्वारे ते तर सर्वांनाच माहीत आहे त्यासाठी किती वेळ लागतो। तसेच त्यांनी मध्यस्थी एक नवीन प्रकार करून बघितला होता, कॉल रेकॉर्ड करायचे, ते पण आपल्यापैकीच ठेवीदारांचे, ज्यावरती 100-200 ठेवीदार हे विश्वास ठेवतात की ह्या शाखेचा हा ठेवीदार आहे। तो ठेवीदार पण ओरिजिनल असतो, पण समोर जी व्यक्ती बोलते ती व्यक्ती कोण हे कुणालाच माहीत नसतं। मग ही रेकॉर्डिंग व्हायरल झाली तर आपण त्या ठेवीदारावरती, म्हणजे आपला जो जवळचा ठेवीदार आहे त्यावरती विश्वास ठेवतो। आणि मुळामध्ये होतं काय की त्या ठेवीदारांना टार्गेट केलं जातं, कारण की सर्वांच्या संपर्कात तो ठेवीदार असतो। आता पैसे मिळणार ही न्यूज आल्यानंतर सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणूनच तो आपल्यासाठीच एक पॉझिटिव्ह न्यूज म्हणून घेऊन येतोय की सर्व आनंदी होतील, प्रेशरमधून कमी होईल, ताणतणाव कमी होईल सर्वांचा, या दृष्टिकोनामधूनच। जसे की मागे फलके सरांचे रेकॉर्डिंग एक व्हायरल झाले होते, त्यामधून त्यांनी पण एवढा जीवाची तळमळ करून जी ठेवीदारांना सांगितले की पैसे नक्की मिळतील, ते 3-4 दिवस कॉलवरतीच होते। तसेच एक ठेवीदार आहे आपल्यापैकीच, म्हणजे सर्व ठेवीदारांमधूनच एक ठेवीदार आहेत ज्यांचे नाव वाघ सर, त्यांचे पण बरेच पेमेंट अडकलेले आहेत। तर त्यांनी पण एक ठेवीदारांचे पैसे मिळण्याची एक पॉझिटिव्ह गोष्ट आलेली आहे, त्यासाठीच त्यांनी एक रेकॉर्डिंग झाली होती त्यांची, त्याद्वारे ती व्हायरल झाली, म्हणजे रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आली। पण मुळामध्ये या ठेवीदारांना त्या रेकॉर्डिंगमधून टार्गेट केलं जातं आहे, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे की जे ठेवीदार ज्या शाखेमधून एक महत्त्वाची एक चेहरा किंवा महत्त्वाचा एक व्यक्ती आहे त्यालाच मेन टार्गेट केलं जात आहे। तर वाघ सर आणि फलके सर हे त्यांच्या शाखेमधून एक विश्वासाचा चेहरा म्हणून सर्व ठेवीदारांमध्ये होते, आणि मुळामध्ये त्यांनाच टार्गेट केलं गेलं। तर यामध्ये थोडासा प्रश्नचिन्ह उभा राहतो की आपण आता यानंतर थोडंसं सजग राहण्याचा गरज आहे की आपली पण कुठे सही मागितली जाऊ शकते, कुठे आपली रेकॉर्डिंग होऊ शकते का। तर सर्वांनी सजग राहावे, कारण की पुढे आपल्याला पण टार्गेट केलं जाऊ शकतं, कारण की मी पण एक ठेवीदारच आहे आणि मी त्या बाबतीमध्ये आता सतर्क राहतोय, आपणही सतर्क राहावे। तरी आपण सर्व ठेवीदार हे जर एकमेकांनाच टार्गेट करत भांडत राहिलो की सर तुम्ही असे का बोलला, तुम्ही रेकॉर्डिंग, मुळामध्ये रेकॉर्डिंग त्यांनी ही
यासाठी व्हायरल नव्हती केली की केसेस कमी व्हाव्यात किंवा त्यांचा बचाव व्हावा. त्यांचा मूळ महत्त्वाचा मुद्दा हा होता की सर्वांना एक चांगली गोड बातमी मिळावी आणि सर्वांचे पैसे मिळावेत. मुळामध्ये त्यांचे पण पैसे अडकलेले आहेत ना, हे पण आपण बघायला पाहिजेत. सर्वांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजेत की ते पण आता सध्याच्या घडीला ते ठेवीदार म्हणून एक आपलं जे कुटुंब आहे सर्व ठेवीदारांचं, भलेही 51-52 ज्या शाखा आहेत त्यापैकी कुठलाही ठेवीदार म्हणजे आता आपण एका कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहे. तर एका कुटुंबातील एक सदस्य हा दुसऱ्या सदस्याला कशासाठी खोटं बोलेल, त्याचा काय फायदा होणार आहे, त्यातून फायदा हा कुणाचा होणार हे तुम्हाला चांगलंच कळतं, बरोबर. हे कुणाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. जेवढे पेमेंट अडकलेले ते सर्व सजग हुशार नागरिक आहेत, हुशार ठेवीदार आहेत. असं काही नाही आहे की कुणाला काही कळत नाही त्यांचं पेमेंट अडकलेलं आहे. सगळ्यांना सर्व कळतं आहे. पण आता आपल्याकडे काहीच मार्ग नाही आहे की आपलं पेमेंट हे कशा पद्धतीने काढता येईल. आता ज्याप्रमाणे शासन प्रशासन किंवा कुठे साहेब ज्या थापा देत आहेत दिवसांदिवस, त्या थापांवरतीच विश्वास ठेवून आपल्याला पुढे चालावं लागेल. आता सर्वांचा हाच विश्वास आहे की कोर्टात तरी अशा थापा बसणार नाहीत. पण सर्वांनी महत्त्वाची गोष्ट सांगायचं तात्पर्य हेच आहे की सर्वांनी सजग राहा. यानंतर तरी आपले कागदपत्र जे काही असतील ते व्यवस्थित सांभाळून ठेवा. त्याची गरज पडू शकते. जर त्यांनी स्वतःहून दिलेत तरी पण आपल्याला कागदपत्राची उद्या करून ते म्हणतील की तुमच्याकडे काय कागदपत्र आहेत, आमचं सॉफ्टवेअर खराब झालं, त्यावेळेस तुम्ही काय कराल. त्याकरता आपल्याजवळ जे कागदपत्र असतील किंवा ज्यांच्याजवळ नसेल तर त्यांनी मॅनेजरकडून ते मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांच्याकडे असतील त्यांनी व्यवस्थित ठेवा, झेरॉक्स काढून ठेवा. कारण की ही गोष्ट आता एक महाराष्ट्र शासनाच्या आवाक्यात गेलेली आहे. तरी आणि महत्त्वाचा विषय आता बरेच जण म्हणू लागले आहेत की त्यांचा जामीन का होत नाही. तर MPIDच्या गुन्ह्याअंतर्गत ज्यांच्यावरती केस झालेली आहे, एकतर त्यांना काही प्रमाणात पैसे काही पर्सेंटेजमध्ये म्हणजे टक्केवारीमध्ये पैसे कोर्टात जमा करावे लागतात, किंवा ज्यांनी केस दाखल केलेली आहे त्यांना काहीतरी म्हणजे माघार घ्यावं लागते. हे दोनच पर्याय यामध्ये आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा जामीन मंजूर होऊ शकत नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. बाकीच्या जे केसेस आहे 420 फसवणुकीचे गुन्हे, यामध्ये जामीन मंजूर होऊन जातो. तो पण अगोदरच केस दाखल झाल्यानंतर आपण लगेच हायकोर्टामध्ये जाऊन किंवा खंडपीठामध्ये जाऊन जामीन मंजूर करून आणू शकतो. पण म्हणजे अटकपूर्व जामीन म्हणतात त्याला. पण यामध्ये MPID केस दाखल झाल्यानंतर एकदा त्याचे सूत्र फिरायला लागले की त्यामध्ये जामीन मंजूर होऊ शकत नाही. त्यामुळे सुरेश कुटे सरांना 6 दिवसाची कोठडी, जी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, त्यामधून त्यांची अजूनपर्यंत तरी सुटका झालेली नाही. आणि आजच्या डेटला सर्व काही क्लिअर होऊन जाईल की त्यांच्याकडे जर सर्व कागदपत्र हे क्लिअर असतील तर त्यांना आज ही त्यांची सुटका होऊ शकते आणि त्यांना पुढील काम करता येईल. पण जर त्यांच्याकडे तसे भक्कम असे पुरावे नसतील की आम्ही ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी पूर्ण सक्षम प्रयत्न करत आहोत, तर त्यांना जामीन मिळणे किंवा बाहेर येणे शक्य होणार नाही. याचे सर्वांनी या गोष्टीकडे पण सर्वांनी लक्ष द्यायला हवं की केस करून नेमकं होणार काय, पैसे मिळणार आहेत का, हा प्रश्न काही कर्मचाऱ्यांनी आपल्यापुढे ठेवला होता. केस करून नेमकं होणार तरी काय. तर यामधून आता काही दिवसांमध्ये कळेलच की काय होणार. एकतर पैसे द्यावं लागेल किंवा जामीन होणार नाही, बरोबर. आणि तो जामीन होत नाही आहे म्हणूनच बऱ्याच ठिकाणून ठेवीदारांच्या या सह्या घेऊन, बऱ्याच शाखेमध्ये सह्या घेऊन त्यांना सोडवण्यासाठी एक पत्र दिले जात आहे की
सुरेश कुटे सरांना जामीन देण्यात यावा. आता राहिला सर्वात मोठा प्रश्न की पैसे परत मिळतीलच का. जसे बाकी जे संचालक मंडळ किंवा बाकीच्या पतसंस्था होत्या त्यांच्या मालकांनी जी पैशाची उधळपट्टी केलेली होती तशी उधळपट्टी सुरेश कुटे यांनी जास्त प्रमाणात न करता, म्हणजे उधळपट्टी झालेली असते यात काही शंका नाही, पण त्याचे प्रमाण हे कमी असेल आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ती जमिनीत असो कंपन्यांमध्ये असो गुंतवणूक जर त्यांनी केलेली आहे तर त्यामधून आपल्याला आपले पैसे रिकवर म्हणजे प्राप्त करता येतील, परत मिळण्याची शक्यता ही जास्त असते. तरी आपापल्या परीने सर्वांनी प्रयत्न करत राहणे, विचारणा करत राहणे गरजेचे आहे, संपर्कात राहणे गरजेचे आहे. आणि मित्रांनो, आमच्या बोलभारी चॅनलमार्फत आपल्याला एक सांगावीशी वाटते. आम्ही आमच्या जवळच्या एक ठेवीदार मित्रांकडे जेव्हा जातो, म्हणजे आम्हाला पण खूप ताणतणावामधून जावे लागते आहे. जी सर्वांची परिस्थिती आहे त्याप्रमाणे माझी आमच्या कुटुंबाची पण परिस्थिती आहेच. जसे की मी त्यांना बऱ्याच वेळा हा प्रश्न टाकतो की सर आपले पैसे आपल्याला परत मिळतील का. तर त्यांनी मला एकच खंबीरपणे एकच गोष्ट सांगितलेली आहे, आपला पैसा हा कष्टाचा, घामाचा, मेहनतीचा आहे आणि तो पैसा कधीही बुडणार नाही. आपल्याला तो 100% परत मिळणार